नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी काही महिन्यांपासून आपण तयारी करतो. आता आपली परीक्षा अगदी परवावर आली आहे. उद्याचा एकच दिवस आपल्याकडे आहे. छान सकारात्मक रीतीने परीक्षेला सामोरे जा, घाबरू नका, खूप आनंदाने परीक्षा द्या. तुम्ही जेवढे प्रसन्न राहाल, जेवढे हसत हसत पेपर हातात घ्याल, तेवढा पेपरही तुमच्याकडे बघून हसेल आणि तुम्हाला सगळे प्रश्न सोडवता येतील. आज आपण प्रश्नपत्रिका 2022 मधला प्रश्न सोडवतोय. एका पट्टी चुंबकाचे त्याच्या चुंबकीय अक्षाला लंबरेषेत 3 ठिकाणी कापून सारख्या लांबीचे तुकडे केले असता डॅश पट्टी चुंबक तयार होतील आणि डॅश n ध्रुव तयार होतील. पर्याय आहेत 4 8 4 4 8 8 8 4. इथे आपल्याला हा पट्टी चुंबक दिलेला आहे आणि याला 3 ठिकाणी कापलंय लंबरेषेत, अक्षाला लंबरेषेत. तर इन जनरल एक गोष्ट लक्षात घ्याल, जेव्हा सरळ कुठली गोष्ट असते, सरळ एखादी दोरी असू देत, एखादी पट्टी असू देत, त्याला आपण जितक्या भागात कापू त्याच्यापेक्षा एक भाग जास्त एवढे त्याचे भाग होतात. म्हणजे 3 ठिकाणी आपण कापलो तर इथे 4 भाग होतील. असंच जर एखादं चॉकलेटच घ्या, चॉकलेट खातो की नाही आपण, चॉकलेटला जर आपण 3 ठिकाणी कट केलं तर त्याचे 4 भाग होतात, हो की नाही. एखादी दोरी असेल जी सरळ आहे, त्याला जर आपण 4 ठिकाणी कट केलं तर त्याचे 5 भाग होतात. हे जेव्हा सरळ रेषेतली गोष्ट असते तेव्हा. आणि तेच जर गोलाकार असेल, एखाद्या गोलाला जर आपण कट करायचं असेल तर त्यावेळेला जेवढ्या ठिकाणी आपण कट करू तेवढेच त्याचे भाग होतात. म्हणजे गोलाला आपण 3 ठिकाणी कट केलं तर त्याचे 3च भाग होते. येतंय लक्षात? इकडे दाखवू का तुम्हाला? असं समजा एक गोल आहे, गोलाकार कुठली गोष्ट आहे, त्याला आपण इथे एक कट दिला, इथे एक कट दिला आणि इथे एक कट दिला. म्हणजे किती कट दिले? 3 ठिकाणी. त्याचे भाग किती झाले बघा? 1 2 आणि 3. ठीक आहे. म्हणजे जेव्हा गोलाकार वस्तूला आपण कट करू तेव्हा जेवढ्या ठिकाणी कट करू तेवढेच त्याचे भाग होतील. जेव्हा आपण सरळ वस्तू कट करू, एक सरळ दोरी आहे, त्याला मध्ये एक कट केला तर त्याचे 2 भाग होतील. ठीक आहे. एका कटचे 2 भाग. समजा 2 ठिकाणी कट केलं या दोरीला आपण, त्याचे किती भाग झाले? 3. तर याच लॉजिक प्रमाणे लक्षात घ्या, इथे या चुंबकाला त्यांनी कट केले किती ठिकाणी? तर 3 ठिकाणी. म्हणजे त्याचे किती भाग होणार आहेत? 4. ठीक आहे इथपर्यंत. त्यानंतर एक गुणधर्म आपण चुंबकाचा शिकलो होतो की चुंबकाचे 2 भाग केल्यास 2 स्वतंत्र चुंबक तयार होतात. म्हणजे चुंबकाचे 2 ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. तर इथे बघा, हे एक चुंबक आहे, याचा हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. याला जर मध्ये कट केलं तर इकडे एक नवीन चुंबक तयार झालं, ज्याच्याकडे पुन्हा त्याचा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे स्वतंत्रपणे. याला पुढे जर कट केलं तर पुन्हा 2 चुंबक तयार होतील, पण त्याचा नॉर्थ पोल साऊथ पोल आपला असणार आहे. इकडच्या तुकड्याचंही आपण पुढे जर अजून तुकडे केले तर त्याला प्रत्येक चुंबकाला आपला उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हा असणार आहे. ठीक आहे ना. म्हणजे असं नाही होणार की याचे तुकडे केले तर इकडचा जो चुंबक आहे तो फक्त नॉर्थ पोल राहील, म्हणजे उत्तर ध्रुव राहील, आणि इकडचा फक्त साऊथ पोल राहील, म्हणजे दक्षिण ध्रुव राहील, असं होणार नाहीये. कळाला मुद्दा? तर प्रत्येक वेळेला दोन्ही पोल, दोन्ही ध्रुव तयार होणार. आता इथे मग बघा, त्यांनी काय म्हणलंय की एका पट्टी चुंबकाचे त्याच्या चुंबकीय अक्षाला लंबरेषेत 3 ठिकाणी कापून सारख्या लांबीचे तुकडे केले. मगाशी सांगितलं तसं 3 ठिकाणी कट केल्या म्हणजे किती? 4 पट्टी चुंबक तयार होतील आणि डॅश n ध्रुव तयार होतील. फक्त त्यांनी n ध्रुव किती आहेत विचारले, फक्त उत्तर ध्रुव किती तयार होतील. मग किती तयार होतील? 1 2 3 आणि 4 उत्तर ध्रुव इथे तयार होतील. येते लक्षात? त्यामुळं
याचं उत्तर काय होईल? 4 4. म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. आलं लक्षात? तर नीट लक्षात घ्या, इथे टोटल ध्रुव जर विचारले असते सगळे मिळून तर ते 8 असते. 4 साऊथ आणि 4 नॉर्थ. पण इथे फक्त नॉर्थ ध्रुव विचारले, त्यामुळे आपल्याला 4 4 लिहायचं आहे. बघाल ना, प्रश्न नीट वाचा. प्रश्न वाचायची घाई करू नका. कालच्याच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला काही टिप्स दिल्या आहेत, त्याप्रमाणे प्रश्न नीट वाचा, काय विचारलंय बघा आणि मग शांतपणे उत्तर लिहा. ओके, चालेल. ऑल द बेस्ट. छान सोडवा पेपर. परवा पेपर आहे. गडबड करू नका, घाई करू नका आणि व्यवस्थित झोपा. रात्री छान खेळायला जा आणि व्यवस्थित खाऊन पण जा. चालेल. मग तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टाटा.